एक वेगळ्याच आनंदाने. आता शरीरात ताकद, मनात आनंद आणि चेहऱ्यावर स्माइल घेऊन तुम्ही दुसऱ्या खोलीत प्रवेश करताय. त्या खोलीत प्रवेश केल्या केल्या एक वेगळ्याच प्रकारची शांतता जाणवते. ती खोली अखंड प्रेमाने भरली आहे. त्या खोलीमध्ये वेगळीच प्रेमाची करुणा तुम्हाला जाणवते. तिथे समोर पार्वती देवीची मूर्ती आहे. ती मगाशी बघितलेली पार्वतीची मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर आणा. तिच्या हातात लाल कमळाचं फूल आहे. तिच्या चेहऱ्यावर मायेचा भाव आहे. तिच्या पाठीमागे एक विलक्षण वेगळ्याच प्रकारचं झाड आहे. आणि असा विचार करा, त्या झाडाच्या फांद्यांमध्ये आपली माणसं आहेत. आपली माणसं ज्यांच्यावर आपण खूप प्रेम करतो, आपण खूप इमोशनली अटॅच्ड आहोत. सगळ्या प्रकारचे नातेसंबंध जे तुम्ही दुसऱ्या कॉलम मध्ये रिलेशनशिप बद्दलचे लिहिलेल्या चिंता, टेन्शन्स, तीच माणसं, तेच संबंध आत्ता डोळ्यासमोर आणा. आता तुम्ही तुमच्या चिंता, टेन्शन्स, प्रॉब्लेम्स जे काही आहे ते पार्वती मातेसमोर मांडले आहेत. तुम्ही तिला म्हणत आहात, हे माते, हे पार्वती माते, माझ्या नात्यांमध्ये गोंधळ आहे. अपेक्षा, दुःख आणि काही तुटलेली नाती आहेत. तुझ्या करुणेने मला क्षमा शिकव. तुझ्या प्रेमाने माझं हृदय भरू दे. आता त्या सगळ्या चिंतांचं निराकरण होणार आहे. ती सगळी टेन्शन्स दूर होणार आहेत. त्यासाठी रिपीट विथ मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता असा विचार करा की त्या मूर्तीच्या हातातलं, त्या पार्वती मातेच्या हातातलं आशीर्वाद रूपी कमळ आपल्या हृदयात प्रवेश करतंय. आपल्या शरीरात, आपल्या मनात सर्वत्र फक्त भावना आहे,
सगळ्या नात्यांचा गुंता चुटकीसरशी मोकळा झालाय. तुम्ही देवीला वाकून नमस्कार करताय. तुम्ही खूप मनातनं खूप खुश झाले आहात. तुम्ही प्रेमाने भरून गेले आहात. आणि अशा या प्रेमाच्या भावनांमध्येच चेहऱ्यावर प्रेमळ हसू घेऊन तुम्ही त्या खोलीतून बाहेर आला आहात. आता तुम्ही तिसऱ्या खोलीत प्रवेश करताय. ती खोली जणू पांढऱ्या दिव्य प्रकाशाने, तेजस्वी प्रकाशाने भरून गेली आहे. सगळीकडे दिव्य प्रकाश आणि त्यात आपल्या समोर एक तेजस्वी सरस्वती देवीची मूर्ती आहे. मगाशी बघितलेली सरस्वती देवीची मूर्ती डोळ्यासमोर आणा. तिच्या हातात एक सुंदर अशी वीणा आहे. तिच्याजवळ नाना विविध प्रकारची पुस्तकं आहेत, लेखन सामग्री आहे आणि एक मोठा नंदादीप आहे. आपण जी शाळेत असताना आपली वह्या, आपली पुस्तकं, आपलं दप्तर शाळेतलं, आपली शाळा, आपला आवडता बेंच, आपल्या कॉलेजमधला कॉर्नर, आपले फ्रेंड्स ज्यांच्याकडून आपण काही ना काहीतरी शिकलोय, अशा सगळ्या गोष्टी आता डोळ्यासमोर आणा. आता या पांढऱ्या प्रकाशात तुमचं इथून पुढचं ध्येय एकदम स्पष्ट होणार आहे. कारण मगाशी तिसऱ्या कॉलम मध्ये तुमच्या करिअर संबंधितच्या ज्या काही चिंता होत्या, जे काही टेन्शन्स होती, ते आत्ता डोळ्यासमोर आणा. आता तुम्ही त्या सगळ्या चिंता देवी समोर मांडल्या आहेत आणि तुम्ही तिला म्हणताय अगदी मनापासून, हे सरस्वती देवी, माझं काम, माझं साधन आहे, पण कधी कधी दिशा ठरवते ग. कधी कधी काय करू, कसं करू, मला काही समजतच नाही. असं असलं तरी ह्या क्षणी तुमच्या असलेल्या सगळ्या चिंतांचं, सगळ्या टेन्शन्सचं निराकरण होणार आहे. त्यासाठी रिपीट विथ मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता तुम्ही सरस्वती देवीला म्हणताय की हे देवी, तुझ्या वीणेच्या नादाने मला प्रेरणा मिळू दे. तुझी सुंदर वीणा, ते स्वर, यातून मला माझ्या करिअर रिलेटेड मोटिवेशन मिळू दे. तुझ्या अगाध ज्ञानाने माझं काम, माझं कर्म अर्थपूर्ण होऊ दे. आणि बघता तर काय, तुमच्या मनात एक शुभ्र प्रकाश भरलाय. तुमचे सगळे विचार स्पष्ट झालेत
तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा आली आहे. तुम्ही सरस्वती देवीला वाकून नमस्कार करताय. मनात खूप आनंद, एक वेगळीच पॉझिटिव्हिटी घेऊन, एक नवी उमेद घेऊन आता तुम्ही चौथ्या खोलीमध्ये प्रवेश करत आहात. त्या खोलीत डोळे दिपतील इतका सोनेरी प्रकाश आहे आणि त्यामध्येच कुबेर देवतेची एक मूर्ती विराजमान झाली आहे. तुम्ही मगाशी जी कुबेर देवतेची मूर्ती डोळ्यासमोर बघितली होती ती डोळ्यासमोर आणा. त्या देवाच्या हातात रत्नांची प्लेट आहे, रत्नांची मोठी थाळी आहे. त्याच्या मागे एक प्राचीन भव्य वृक्ष आहे. त्या झाडाच्या मुळांमध्ये तुमचे श्रम आहेत, तुमचे कष्ट आहेत आणि त्या झाडाच्या फांद्यांमध्ये तुमची स्वप्न आहेत. आता मगाशी चौथ्या कॉलम मध्ये तुम्ही पैशा संबंधी असलेल्या चिंता आठवा आणि त्या तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता तुम्ही त्या सगळ्या चिंता देवासमोर मांडल्या आहात आणि तुम्ही त्याला म्हणताय की हे कुबेर देवता, माझ्या मनात पैशाबद्दल एक वेगळीच भीती आहे रे. कधी अपुरेपणा आहे, कधी लोभ आहे, काही फायनान्शियल टेन्शन्स आहेत. पण असं असलं तरी तुमच्या सगळ्या चिंतेचं, सगळ्या टेन्शनचं आत्ता ह्या क्षणी निराकरण होणार आहे. त्यासाठी रिपीट विथ मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता तुम्ही देवाला म्हणताय की हे देवा, हे कुबेर देवता, तुझ्या समृद्धीने मला आयुष्यातला समतोल शिकव. तुझ्या आशीर्वादाने माझं धन प्रवाही आणि पवित्र होऊ दे. आणि बघता तर काय, त्या कुबेराच्या हातात असलेलं आशीर्वाद रूपी ताट, तो कलश तुमच्या हृदयात प्रवेश करतोय. तुमचं मन, तुमचं शरीर त्या सोनेरी प्रकाशाने संपूर्णपणे न्हावून निघालंय. तुमच्या मनात एक वेगळंच स्थैर्य आलंय. तुम्ही समृद्ध झाले आहात. तुम्ही शांत झाले आहात. तुम्ही संपूर्ण झाले आहात. त्या कुबेराला तुम्ही वाकून नमस्कार करता आणि त्या खोलीतून बाहेर येता. त्या मंदिरात परत शांत बसून राहता
जिथून आपण तो चालण्याचा प्रवास सुरू केला होता. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. आता आपल्या दोन्ही हातांना आपल्या छातीवर प्रेस करा आणि असं इमॅजिन करा की हे दोन्ही हात शक्तिशाली मॅग्नेट्स आहेत, जे आपल्या मनातील, आपल्या शरीरातील उरली सुरलेली नकारात्मकता, उरली सुरलेली चिंता आणि प्रत्येक पेशीतून उरलेले टॉक्सिक विचार, संपूर्ण निगेटिव्हिटी खेचून घेत आहेत. हे शक्तिशाली मॅग्नेट्स उरली सुरलेली निगेटिव्हिटी खेचून घेत आहेत, ज्याच्यामुळे हे मॅग्नेट रूपी हात आत्ता जड झालेत. आता हे दोन्ही हात छातीवरून काढून एकमेकांवर रब करा आणि असं इमॅजिन करा की ही सगळी निगेटिव्हिटी या युनिव्हर्स मध्ये संपूर्णपणे रिलीज होतीये, नष्ट होतीये, नाहीशी होतीये. या क्षणी तुमच्या शरीरातील सगळी निगेटिव्हिटी नष्ट होऊन तुम्ही सगळ्या ताणतणावातून मुक्त झालेले आहात. तुम्हाला एखाद्या पिसाप्रमाणे हलकं वाटतंय, शांत वाटतंय. आता माझ्या मागे म्हणा, स्वतःचं नाव घ्या. आय एम पॉझिटिव्ह, आय एम हेल्दी, आय एम लव्ड, आय एम वर्दी, आय एम कॉन्फिडंट, आय एम मॅजिकल, आय एम स्ट्रॉंग, आय एम ब्लेस्ड, आय एम रेडी, आय एम सक्सेसफुल, आय एम मोटिवेटेड, आय एम लकी, आय एम हॅपी, आय एम थँकफुल, अँड द मोस्ट पॉवरफुल थिंग, आय एम द पॉवरफुल. मी एक पैशाचं मॅग्नेट आहे. मला समृद्धी प्राप्त झालीये. समृद्धी म्हणजे काय हो? एक धडधाकट मस्त तंदुरुस्त आरोग्य, निरोगी मन, समाधान, ऐश्वर्य आणि उत्तम नातेसंबंध. आता माझं मन, माझं शरीर, माझा आत्मा एकदम बॅलन्स स्टेट मध्ये आहेत. मला खूप शांत वाटतंय. चेहऱ्यावर एक छानस स्माइल आणा, एक गोड स्माइल. खुदकन हसा, आनंदी व्हा आणि व्हिज्युअलाइज करा की तुम्ही खूप हेल्दी आहात. तुमचे सगळे मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल आलेत. जे तुम्हाला हवंय ते वजन काट्यावर आलंय. तुम्ही आनंदी झाले आहात, आनंदाने उड्या मारताय. तुमचे हेल्थ रिलेटेड इश्यू सगळे नॉर्मलाइज झालेत. तुमचं बीपी, शुगर, थायरॉइड, जे काही तुम्हाला अडचणी आहेत त्या नाहीशा झाल्या आहेत, त्या नॉर्मल झाल्या आहेत. तुम्ही यशस्वी झाले आहात. तुम्ही तुमच्या बरोबर सगळ्यांचे जे नातेसंबंध आहेत ते सुधारलेत, ते आनंदाचे झालेत. सगळं जग तुमचं ऐकू लागलंय. तुम्ही सुखाचे आणि प्रेमाचे नातेसंबंध एन्जॉय करताय. तुम्ही तुमच्या करिअर मध्ये यशस्वी झाले आहात, समृद्ध झाले आहात. एकूणच तुम्ही समृद्ध झाले आहात. आता पुढील 1 मिनिट मी तुमच्याशी काहीही बोलणार नाहीये. तुम्ही ही शांतता, हे प्रेम, हे समाधान, हा आनंद अनुभवा. हा आनंद अनुभवा. हा आनंद अनुभवा.
दोन्ही हात चोळा, एनर्जी जनरेट करा, तुमच्या डोळ्यांना लावा, कपाळावर लावा आणि तुमचे डोळे हळूहळू उघडा. तुमच्या बाजूला जे सुपरचार्ज झालेलं घेतलेलं पाणी जे आहे त्याच्यातून थोडंसं पाणी प्या. ओके. So that comes to the end of today's meditation session. I hope you liked and you enjoyed it. All right. Okay. So that's all for today. Yes, Anya, thanks. Yeah, you are welcome. Great. सो आपण आता मंडेला भेटूया 9:45. ओके. Anything anybody wants to say or share or ask? Yes, Mohini. Thank you. Okay. Then I consider it as no. पण कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता इफ यू हॅव एनी. टुमॉरो नो, टुमॉरो इज सॅटर्डे, सो मोस्टली तरी नाही नाही नसेल आपलं सेशन. सॅटर्डे संडे विल बी ऑफ. आय वॉज प्रिपेअरिंग. मी ऍक्च्युली एक सेशन घेणार होतो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा. आय नो ते खूप पेंडिंग ठेवलंय, पण मी प्रिपेअर नाही करू शकलो ऍक्च्युली. बट जर का शक्य झालं तर मे बी आपण एखाद्या संडेला मी कळवेन. मोस्टली 11 वाजता ते सेशन असू शकेल. सो असेल तर मी तसं आपल्या मेडिटेशन ग्रुपवर सांगेन. येस श्रेया, यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड आस्क द क्वेश्चन. हाय जिजू, श्रेया बोलते. हाय श्रेया. येस, टेल मी. बोला. येस. बेसिकली काल मी सेशन अटेंड केलं होतं आपलं हम्म. 9:45 वाला. आय नो करेक्ट. ते थोडं लेट जॉईन केलं होतं माझ्याकडनं, बट वॉट एव्हर आय हॅव अटेंडेड आय फेल्ट व्हेरी गुड. बट ओके. ते झाल्यानंतर आहे ना, आय डोंट नो हम्म. व्हॉट काइंड ऑफ स्टेट ऑफ माइंड आय वेंट. पण आहे ना, मी खूप सॉरी, मी खूप ओके. अनरिलेटेड गोष्टी बोलायला लागले होते. लाईक मला आठवत सुद्धा नाहीत त्या गोष्टी. ओके. लाईक म्हणजे माझे मिस्टर मला म्हणत होते की काल तू खूपच म्हणजे मी आफ्टर द सेशन मी एक हम्म. कॉल केला माझ्या हम्म. मेडला. हम्म. आणि त्याच्यानंतर मी जे एक्सप्रेस झाले ते मी हम्म. माझ्या लाईफमध्ये कधीच झाले नव्हते, फ्रँकली स्पीकिंग. ओके. आणि मला त्या गोष्टी आठवत सुद्धा नाहीयेत की मी काय एक्सप्रेस झाले होते. मला माझ्या हम्म. मिस्टरांनी मॉर्निंगला सांगितलं की लाईक मी माझ्या पप्पांना जाऊन आता 10 इयर्स झाले. ओके. सो बेसिक त्यांची खूप आठवण काढत होते. हम्म. अँड माझे सासू सासरे, माझे मिस्टर, माझी मम्मा हम्म. यांची मी काळजी घेऊ शकत नाही किंवा असं म्हणजे त्या गोष्टींबद्दल रिलेट करून मी बोलत होते. हम्म. अँड आय वॉज आय थिंक हॅल्युसिनेटिंग. मला लोक दिसत होती विच म्हणजे ते नव्हती ऍक्च्युली तिथे, ओके. असं म्हणजे केलं. आणि हम्म. म्हणजे खूपच ते वियर्ड होतं कारण मला हा कधी एक्सपिरियन्स आलेला नाहीये. ओके. सो काय ओके. म्हणजे काय मला नाही माहिती काय होत होतं मला. ओके. सो ओके. यू टेल मी समथिंग बिकॉज दॅट इज व्हेरी स्ट्रेंज थिंग दॅट वॉज हॅपनिंग टू मी यस्टरडे नाईट. ठीक है. ठीक है. Okay, first of all, see if something is happening like this. This is at times very normal. हे तुझ्या सबकॉन्शियस माइंड मधली जी डीप इनसाइड भीती आहे किंवा जे पॅटर्न आहेत किंवा जे दुःख आहे ना, ते सगळं बाहेर येतंय. ते तू बोलतेस तुझ्या नकळत. ओके. जेव्हा तू मेडिटेशन करतेस, जेव्हा तू सेशनला येतेस, इट माइट हॅपन यू विल क्राय. तुम्ही खूप इमोशनल व्हाल. तर हे खूप नॉर्मल आहे, कारण हे खूप इनर पॅटर्न्स जे जुने स्टोर्ड आहेत ना आपल्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड मध्ये, ते कळत नकळत हे सगळे बाहेर असतात. आपण खूप एक्सप्रेस होत असतो.
आणि कधी कधी ह्या एनर्जी लेवल्सना आपल्याला बाहेर यायला मार्ग मिळत नाही. सो असं होऊ शकतं. दिस इज व्हेरी नॉर्मल. दिस इज व्हेरी नॉर्मल. डोंट वरी. जर असं होत असेल, पण ते झाल्यानंतर यू माइट बी फिलिंग रिलॅक्स. तुला खूप शांत झोप लागली असेल काल. हा, डिड यू झोप फील दॅट? मला चांगली लागली. पण हा. आहे ना, माझे मिस्टर मला म्हणाले की तू इतकी रडत होती हा. की हा. ही वॉज म्हणजे त्यांनी पण मला ह्या स्टेट मध्ये कधी बघितलं नाही. हा. आणि मला हा. स्वतःला पण माहित नाही की मी ह्या स्टेट मध्ये म्हणजे का गेले, कशी इट्स गेले, ओके. कधी हा. गेले. आणि टोटली ब्लँक. मॉर्निंगला मला उठल्यानंतर मिस्टर विचारतात तुला कालचं काही आठवतंय का? काल काय झालं, मी काहीच बोलले नाहीये. हा. हा. नाही, हे होऊ शकतं. दिस इज व्हेरी नॉर्मल. इट्स ओके. हे तुझे खूप सबकॉन्शियस माइंड मधली एक गिल्ट आहे, ज्याला आज तू टच केलास काल. ओके. दिस इज Yes. नॉर्मल. डोंट वरी. ही तुझ्या मनातली गिल्ट जी तू बोलून दाखवली नाहीयेस कधीच आयुष्यात आतापर्यंत. बरोबर आहे? किंवा एक हा. पेन आहे तुझ्या मनात ना, जे तू आत्ता कोणाशी शेअर नाही केलंय. पण वेन यू डू सम मेडिटेशन ना, किंवा हे टिपिकल, हे फंडामेंटली हेच आहे की आपले जे ओल्ड पॅटर्न्स आहेत, जे आपण कधी बोलत नाही, आपल्या मनात खोलवर रुतलेले असतात. भले ती कुठलीही आठवण असो, आपल्या वडिलांची असो किंवा कुठल्याही नात्याची असो, ते खूप खोलवर असतं, जे आपण कधीच काढत नाही मनातलं. पण हा प्रोग्राम किंवा हे जो निगेटिव्ह पॅटर्न आहे, हा जो काही सबकॉन्शियस माइंडला जे दडलंय, ते तुझ्या हम्म. बाहेर येत आहे. सो हे होऊ शकतं, हे येऊ शकतं. खूप जांभया येणं, खूप रडायला येणं, खूप डेड झोपणं, शांत झोपणं, हे होणं खूप नॉर्मल आहे. इट इज रिलीज ऑफ एनर्जी फ्रॉम युअर साइड. जी निगेटिव्हिटी भरली आहे, ती तुझ्यातून बाहेर येते. बाकी काही आणि नाही. मी त्या स्टेट मध्ये जाताना ना मी फक्त हम्म. एवढंच बोलले की मला खूप डिएनर्जाइज झालंय. हा. आय डोंट नो. आणि मला ना ताकदच नाहीये काही करायची. हा. मला काही करायचंच वाटत नाही. आणि आय लाईक की मला नाही होते काही. मला घरी यायला पण नको वाटत होतं. माझ्या मिस्टरांना पण मी म्हटलं की आपणच घरी नको जाऊया, आईकडेच थांबूया. पण ओके. असं डिएनर्जाइज किंवा आपण डिहायड्रेट म्हणतो ना, हा. तसं मला हा. त्या स्टेट झालं. नाही, असं होऊ शकतं. दिस इज नॉर्मल. पण ते मेडिटेशन झाल्यावर यू माइट बी फिलिंग रिलॅक्स्ड, की कम्फर्टेबल वाटलं असेल तुला. जो आधीचा पॅटर्न असतो, किंवा आपण खूप डिएनर्जाइज होतो, डिचॅनलाइज होतो. बट दिस विल ब्रिंग टू अ पीस ऑफ माइंड फॉर शुअर. तुला पण डेफिनेटली पॉझिटिव्ह वाटलं असेल. मे बी हा कसं आहे ना. हा, बोल बोल. येस. माझ्या मिस्टरांना खूप भीती वाटली ह्या गोष्टींची. बिकॉज नाही 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 नाही. ते म्हणजे कधी ते एवढं म्हणजे आईशी एवढं त्यांचं हे नाहीये म्हणजे मम्माशी. ठीक आहे, पण समजलो. मॉर्निंगला पण मम्माशी बोलता बोलता म्हणजे रडले अक्षरशः की श्रेयाची मला काय कंडिशन काल होतंय? कळत हा. हा. नव्हती आणि मला नाही कळत नाही. नव्हतं डोंट की वरी. काय. सी, इफ यू फील लाईक दिस, यू गिव्ह मी अ कॉल. ओके. नो प्रॉब्लेम. आपण बोलू. ठीक आहे. आणि टेल हिम नॉट टू गेट डिस्टर्ब्ड ऑफ दिस. दिस इज व्हेरी नॉर्मल. डोंट वरी. ओके. दिस इज ऑल Yeah. थिंग्स हॅपनिंग हेल्दी. डोंट वरी. हे तुझ्या मनातलं ऍक्च्युली तू बोलतेस तुझ्या नकळत. कळतंय का तुला? हे खूप तुझ्या डीप हो. वर जे काही वुंड्स आहेत ना, ते येत आहेत बाहेर. डोंट वरी अबाउट इट. दिस इज रिलॅक्सिंग फॉर शुअर. तू, आणि आय ओके. थिंक तुला येऊन एकच दिवस झालाय, तुला ते मेकॅनिझम मे बी तू मास्टर क्लास पण केला नाहीयेस. सो इफ यू काहीच नाही. डू दॅट, इट्स ओके. इट्स ओके. आय विल मे बी अ कंडक्ट, जर का ग्रुपमध्ये सगळ्यांना असेल तर. कारण काही जण नवीन आहेत. आय थिंक अश्विनीजींनी केलाय, मोहिनीने केलाय, आणि मंगल पाटीलजींनी पण केलाय. ओके, वी विल टेक मे बी वन सेशन. मी एक सेशन घेईन तुझं पर्सनल लेवलला. ओके. सो ओके. यू विल गेट दॅट फिलिंग व्हॉट वी आर डुईंग एक्झॅक्टली. तुला काही न करता एवढं फिलिंग आलंय, जेव्हा तू समजून करशील ना, यू विल हॅव अ डिफरंट एक्सपिरियन्स ऑल टुगेदर, फॉर शुअर. फॉर शुअर. ओके. ओके. थँक्यू जीजू. आणि थँक्यू सो हा मच. हा, आणि आय एम टेलिंग यू, डोंट बी अफ्रेड. जे काही मनात आहे ते फ्रीली इमोशनली कनेक्ट होऊन बोल. यू विल जस्ट लव्ह इट. ओके. Trust me, believe me, trust the process. This is all what I can say. And tell you, if your hubby is afraid, घाबरलं असतील, कोणी काही झालं असेल, give my number, tell him to call me, we will talk. Okay, if required. Hmm? ऍक्च्युली ते अफर्मेशन्स जे आपण घेतले ना, हा. लाईक हा. सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह हा. यू. हा. लाईक त्या अफर्मेशन्स म्हणजे त्यांचं म्हणणं असं की ते अफर्मेशन्स खूप इफेक्ट झाले मला काल. Yes. आणि Yes. बिकॉज ऑफ दॅट आय जस्ट बस्टेड आउट. लाईक आय Yes. डोंट नो. लाईक अरे, once you do that master class, no, you will experience something different. I think अश्विनीजींना
अश्विनीना त्यांना खूप वेगळा एक्सपिरियन्स आला होता. शी गॉट टच्ड. ते होईल, हळूहळू होईल. यू विल कम टू नो. यू कम डेली 9:45, यू विल हॅव मिरॅकल. दिस इज आय कॅन गॅरंटी यू. फक्त डेडिकेशनने डेली या. जस्ट फॉलो द प्रोसेस. You will have something different in your life for sure. For sure. We'll have a conversation on this. Yes, I'll give yes, you a yes. call about this Okay, or sure, sure, tomorrow or sure. tomorrow. Oh, sure, sure, sure. No worries, no worries. Thank you, Jiju. Thank you. No problem. You're always welcome. Anybody else want to say anything? काही क्वेश्चन किंवा काही शेअरिंग असेल तर करू शकता. एक्सपिरियन्स असेल किंवा काही विचारायचं असेल तरी. Okay. Then thanks, Shreya. No problem. Thanks everyone for joining. See you on Monday, 9:45. Thanks everyone. All right. Thank you. Bye. Have a nice weekend, everybody. Good night. Good, Take care. Yeah. Bye. good night.